महत्त्वाचा महानिकाल आज लागतोय आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होणार, या ठिकाणचा काय निकाल लागणार हे काही तासामध्येच जे आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे। राज्यातील 29 पालिका निवडणुकांचा निकाल नेमका काय लागतोय, मुंबईमध्ये ठाकरे गड राखणार की महायुती बाजी मारणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर पुणे आणि पिंपरीमध्ये दोन्ही ठिकाणी नेमका काय निकाल लागणार याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। 29 महानगरपालिकांचे निकाल सर्वात वेगवान तुम्हाला TV9 मराठीवरती बघायला मिळणार आहेत। छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपुरात कोण बाजी मारणार, 29 पालिका निवडणुकांसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये ठाकरे गड राखणार की महायुती बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि इकडे पुणे आणि पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी जिंकणार की भाजपचं कमळ फुलणार, नाशिकमध्ये पुन्हा इंजिन धावणार की भाजप येणार, हे चित्र काही तासातच आता स्पष्ट होणार आहे। तर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, त्याच्यानंतर परभणी, धुळे या ठिकाणी नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। बिलकुल, आणि बरोबर 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे आणि या मतमोजणीकडे आपलं लक्ष असणार आहे। पहिला कल काय हाती येतो याकडे आपलं लक्ष असेल आणि सगळ्यात वेगवान आणि अचूक निकाल पाहण्यासाठी फक्त TV9 मराठी बघा। नाशिक असेल, नागपूर, कोल्हापूर, त्याचसोबत मुंबईमध्ये काय होतं, पुणे, पिंपरी चिंचवड या सगळ्या महत्त्वाच्या महानगरपालिकांकडे आपलं पहिलं लक्ष असणार आहे। 29 पालिका निवडणुकांसाठी थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता मतमोजणीची ही वेळ असणार आहे। 10 वाजता थेट जाणार आहोत आपण पुण्यामध्ये। मुंबईमध्ये प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। प्रमोद, जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये 23 ठिकाणी मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे आणि कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? वृषाली, खरं तर सगळ्या राज्याचं लक्ष या आजच्या दिवसाकडे लागलेलं आहे, कारण मुंबई महानगरपालिकेवरती मागच्या 25 वर्षांपासून असलेली ठाकरेंची सत्ता पुन्हा ठाकरे राखतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि असं असताना भारतीय जनता पार्टीचं जे प्रदेश कार्यालय आहे, म्हणजे नरिमन पॉईंटचं जे प्रदेश कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या बाहेर सध्या तयारी सुरू झालेली आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। कारण अनेक एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळू शकतो अशा पद्धतीची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि त्याचनुसार आपण जर बघितलं तर या ठिकाणी LED स्क्रीन मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेली आहे। सोबतच बाकी इकडनं सगळी तयारी जी आहे ती करण्यात आल्याचं चित्र आपल्याला सध्या बघायला मिळतंय। 10 वाजता खरं तर मतमोजणीला सुरुवात होणार आणि पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये सगळे कल जे आहेत वृषाली ते स्पष्ट होतील। पण ते कल स्पष्ट होण्यापूर्वीच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप विजयाच्या जवळ जात आहे आणि त्यामुळे भाजपकडनं ही तयारी होत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि पुन्हा एकदा आता मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टी आपला महापौर बसू शकतं का किंवा भारतीय जनता पार्टी आपला महापौर बसवतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण त्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये सध्या तयारी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। वृषाली, नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि वृषाली, जर बघितलं तर भाजपकडनं त्यांच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर LED स्क्रीन लावण्याची व्यवस्था केली जाते, ही तयारी नेमकी कसली, विजयाची का हाच प्रश्न पडतोय। कारण ज्या पद्धतीने आपण एक्झिट पोल बघितलेले आहेत थोडाफार कॉन्फिडन्स भाजपला आलाय का हा देखील बरोबर। नक्कीच एक्झिट पोलच्या नुसार आता काय आकडेवारी समोर आलेली आहे, काय अंदाज जो आहे तो बांधण्यात आलेला आहे, त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। तर एक्झिट जनता की आवाजच्या एक्झिट पोलमध्येही महायुतीच्याच हाती मुंबई महापालिका जाईल असे आकडे। महायुती 129 ते 135 जागा, ठाकरे बंधू 64 ते 70 जागा, काँग्रेस आणि वंचित आघाडीला 18 ते 22 जागा आणि इतरांचे 8 ते 10 नगरसेवक जिंकतील अशी शक्यता आहे। पॉलिटिकल रिसर्च अँड अनालिसिस ब्युरोच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचे 137 नगरसेवक जिंकून येतील असा दावा करण्यात आलाय। तर उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीला 52 जागांची शक्यता आहे। काँग्रेस आणि वंचित आघाडीला 22 जागा तर इतरांना 16 जागा देण्यात आल्या। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपच सर्वात मोठा पक्ष असून भाजपच्याच हाती महापालिका जाईल अशी आकडेवारी आहे। 128 जागांपैकी भाजप 64 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 51 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागा, तर शिंदेची शिवसेना 9 आणि काँग्रेसला 1 तसंच मनसेलाही 1 जागेचा अंदाज आहे। भाजप 93 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 43 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 8 जागा, शिंदेची शिवसेना 6 जागा, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 7 जागा आणि काँग्रेसला 8 जागा मिळतील असा अंदाज